फलटणमधील राजकीय वातावरण खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे निंबाळकर यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी पुन्हा एकदा तापलेले आहे। सुषमा अंधारे यांनी दाखवलेल्या व्हिडिओनंतर रणजितसिंह निंबाळकर यांनी रामराजेंवर थेट हल्लाबोल केला। काल झालेल्या सभेमध्ये निंबाळकरांनी व्हिडिओ प्रेझेंटेशनच्या माध्यमातून रामराजे निंबाळकर आणि अंधारेंवर पलटवार केलाय। रामराजे नाईक निंबाळकर हेच मास्टरमाइंड असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। शेर को धमका सकते हैं, डरा सकते नहीं असं म्हणत रणजितसिंह निंबाळकरांनी रामराजे निंबाळकरांना आव्हान दिले। तसंच काही लोकांकडून या प्रकरणावरून राजकारण करून टार्गेट केले जात असल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे। आगवणे प्रकरणी चुकीची माहिती दिली जाते। दम असेल तर रामराजे नाईक निंबाळकरांची आणि माझी नार्को टेस्ट करावी, सत्य समोर येईल असंही रणजित निंबाळकर म्हणाले। माझ्या तालुक्याचं, माझ्या संस्थानाचं नाईक निंबाळकर या ब्रँडचं जे वाटोळे या बाबाने केलेले आणि त्याला या प्रल्हाद सारखे चोर मदत करतायत, ते करून कसं काढायचं याचं उत्तर मला द्या। काल या तालुक्याचे आमदार, विधान परिषदेचे आमदार यांनी सांगितलं तर माझं नाव घेऊन जातो। मी आज जाहीर सांगतो, मला तुमच्याबद्दल द्वेष नाही, पण तुम्ही चॅलेंज केलं हे सांगतो। या तालुक्याची बदनामी झाली ती तुमच्यामुळे झाली। तुम्ही कुणाला धमक्या देता नाव घ्या म्हणून, कुणाला धमक्या देता तुम्ही नाव घ्या म्हणून। अरे शेर को धमका सकते, डरा नहीं सकते। फलटणची बदनामी जरूर झालेली आहे। कोणामुळे झाली आहे, कशामुळे झाली आहे? SP साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं, काही जणांची स्टेटमेंट ऐकली की हे कदाचित प्रशासनाअंतर्गत काही असेल, कदाचित कोणाचे दबाव असतील। या सगळ्या गोष्टी आज ना उद्या CDR हा जो भाग आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे। त्या CDR मध्ये जर तपास केला तर हे सगळंच मिळणार। मी हे सगळं बोलतोय खरं मानू नका, पुरावे गृहीत धरू नका। जे काय सोशल तुमचं नार्को टेस्ट असतं आणि लाय डिटेक्टर असतं, ह्याला एकही माझ्यावरचा आरोप जर सिद्ध करता आला मी पुढे जायला तयार आहे। पण ह्या मंडळींनी कुमांड केलेले, ताईला पण बोलवा, त्या मेहबूबला पण बोलवा आणि ह्यांना पण बोलवा, चारही टेबल लाईनीने लावा। रणजित निंबाळकरची नार्को, लाय डिटेक्टर सगळी टेस्ट करा। जर त्यामध्ये एक जरी चुकीचं लागलं तर रणजित निंबाळकर जेलला जायला भेटणार नाही, स्वतः जाऊन आनंदाने तुरुंगात बसेल। पण माझं यांना आव्हान आहे, तुम्ही नाव न घेता आरोप करताय, मी नाव घेऊन आरोप करतोय।